Welcome to all. I am Pallavi Savase. Today we are going to tell that one word substitution. Okay, one word substitution ला मराठीमध्ये काय म्हणतात रे, तर अनेक शब्दाबद्दल एक शब्द. ओके, तर वन वर्ड सबस्टिट्यूशनवर कमीत कमी 1 ते 2 क्वेश्चन पडतात आहेत, लक्षात ठेवा. ओके, तर वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्ही असं नाही आहे की बाबा मी ह्या पुस्तकातलं केलं म्हणून तुम्ही त्या पुस्तकातलं करावं. ओके, तर कुठल्याही पुस्तकातलं करा तरी तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशनचे मार्क्स मिळून जातील. ओके, मग ग्रुप सी असेल, ग्रुप बी असेल किंवा कुठलंही असेल. ओके, तर बघा पहिल्यांदा बघा, ए बर्ड दॅट कम्स अँड गोज विथ सीझन. बघा, ए बर्ड दॅट कम्स अँड गोज विथ सीझन. जे सीझननुसार येतं आणि जातं त्याला काय म्हणतात रे, मायग्रेटरी असं म्हणत असतात. ओके, त्याच्यानंतर ए बॉडी थ्रू विच लाईट कॅन पास. आणि ए बॉडी त्याच्यातून लाईट पास होते त्याला काय म्हणतात रे, ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक. ए बुक ऑर द रिटन नॉट बिअरिंग द नेम ऑफ द रायटर, म्हणजे नावच नाही आहे त्याला, काय तर ॲनॉनिमस, नाव नाही आहे, निमस. त्याच्यानंतर ए ब्रीफ समरी ऑफ द बुक्स. ब्रीफ समरी म्हणजे छोटीशी समरी आहे, म्हणजेच काय तर इपिलॉग, उपसंहार म्हणतात. त्याच्यानंतर ए केअरफुल प्रिझर्वेशन अँड द प्रोटेक्शन ऑफ द कन्झर्वेशन. तर ए केअरफुल म्हणजे काळजी, प्रिझर्वेशन काळजीपूर्वक काय करायचं, प्रिझर्व करून ठेवायचं, आणि प्रोटेक्शन करायचं त्यालाच काय म्हणायचं, कन्झर्वेशन किंवा संरक्षण म्हणायचं. त्याच्यानंतर ए सेसेशन्स ऑफ द ॲक्टिव्ह यूज ऑफ द आर्म्स सिग्निफाय ए शॉर्ट पिरियड ऑफ द फोर्स इज द आर्मिस्टिक, आणि शस्त्रसंधी. त्याच्यानंतर ए केमिकल यूज्ड फॉर द सरफेस क्लिनिंग डिटर्जंट. सरफेस क्लीन करायचा डिटर्जंट वापरायचं, म्हणजे निर्मूलक, निर्जंतुकीकरण वगैरे करतो का नाही त्याच्यात. ए चाइल्ड बॉर्न आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर, म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर जन्मलेला, किंवा ए बुक पब्लिश आफ्टर द डेथ. मृत्यूनंतर एखादं बुक पब्लिश झालं त्याला काय म्हणतात, पोस्थुमस. लक्षात ठेवा, पोस्थुमस. त्याच्यानंतर ए चाइल्ड हू हॅज लॉस्ट वन ऑर द बोथ ऑफ इट्स पेरेंट्स बाय डेथ. त्याला कोणच नाहीत, आई वडील नाही आहे तर ऑर्फन. तर कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये बघा गव्हर्नमेंटने ऑर्फनवाल्यांना सुद्धा काय तर रिझर्वेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर ए सिनेमा शो हेल्ड इन द आफ्टरनून. आफ्टरनूनचा जो सिनेमा आहे लक्षात ठेवा, मॅटिनी म्हणायचा. देन ए कंट्री एक्सेट्रा विच इज द व्हेरी डिस्टन्स, म्हणजे जे लांबचं आहे त्याला काय म्हणायचं, रिमोट. आपण रिमोट असतो बघा, रिमोट कशाचा, आपला कशाचा पण रिमोट असतो, तर रिमोट म्हणजे लांबचं जे हे करतं त्याला म्हणायचं रिमोट. त्याच्यानंतर ए क्राईंग इव्हल आणि ए डीप रूटेड इव्हल, कुप्रथा. ए डिसिजन विच कॅन नॉट बी चेंज्ड ऑर द मॉडिफाय, म्हणजे इरिवोकेबल. लक्षात ठेवा, अंतिम. ए डिक्लेरेशन ऑफ द गव्हर्नमेंट ऑर द पॉलिटिकल पार्टी, त्याला मॅनिफेस्टो किंवा जाहीरनामा म्हणायचं. ए डिप्लोमॅटिक मिनिस्टर ऑफ द हायेस्ट ऑर्डर सेंट बाय वन कंट्री ऑर द अनादर, म्हणजे एका कंट्री आणि दुसऱ्या कंट्रीमध्ये जो असतो तो ॲम्बेसेडर असतो. ओके, आपले ॲम्बेसेडर गाडी लक्षात ठेवायचं, इकडून तिकडं जाते, पूर्वी ॲम्बेसेडरच होते. ए डिसीज अटॅचिंग मेनी पीपल ॲट द सेम टाईम, त्याला इपिडेमिक म्हणायचं. 7 ए डिसीज कॉज्ड बाय द इन्फेक्टिव्ह एजंट म्हटलं तर इन्फेक्शियस, आणि डिसीज अटॅचिंग मेनी पीपल ॲट द सेम टाईम, इपिडेमिक. तर काय तर कोरोना ही काय तर इपिडेमिक आहे, लक्षात ठेवा, किंवा पॅन्डेमिक पण म्हणलं जातं बरं. कारण ए डिसीज दॅट इज कम्युनिकेटेड बाय द कॉन्टॅजियस काय तर कम्युनिकेटेड बाय द कॉन्टॅक्ट. ए डिसीज विच अटॅक्स ए लार्ज नंबर ऑफ द पीपल सायमल्टेनियसली, त्याला काय म्हणतात, सायमल्टेनियसली म्हणजे सोबतच, तर त्याला पॅन्डेमिक म्हणतात. म्हणून कोरोना हा पॅन्डेमिक डिसीज कन्सिडर केला जातो. ए फिक्शियस नेम युज्ड बाय द ॲन ऑथर, म्हणजे काय टोपण नाव जे यूज केलं असतं. फिक्शन म्हणजे काय तर कादंबरी असते, लक्षात ठेवा. मग कशी असते रे, इमॅजिनेटिव्ह असते, म्हणून लक्षात ठेवायचं सुडोनोम आहे. फोर लेगड म्हणजे क्वाड्रप्ड, लक्षात ठेवा, क्वाड्रप्ड. अ 4 लेग्ड ॲनिमल, क्वाड्रप्ड चतुष्पाद. ए गेम ऑर द बॅटल इन विच नायदर पार्टी विन्स, म्हणजे ड्रॉन, अनिर्णित सामना. ए जनरल पार्डन फॉर ऑफेंडन्स, ॲमेस्टी म्हणजे सर्वसाधारण माफी. ए गेस्चर ऑफ द रिस्पेक्ट अँड द डिवोशन्स म्हणजे होमेज, आपण आदरांजली वाहत असतो ते. ए गुड एक्सप्लेनेशन फॉर वन्स एक्स्ट्रॉर्डनरी बिहेवियर, म्हणजे अकाउंट फॉर कारण मीमांसा. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बाय वन लक्षात ठेवा, ॲटोक्रसी. वन म्हणलं तर ॲटोक्रसी, एकटा. रिक्षा चालवत असतो कोण, एकटा, त्याच्यावर लक्षात ठेवायचं ॲटोक्रसी. ए गव्हर्नमेंट इन विच ऑल रिलिजियस आर द ऑनर्ड, म्हणजे प्रत्येकांना काही मान सन्मान दिला जातो. सेक्युलर म्हणजे डेमोक्रेसी इज अ सेक्युलर स्टेट आपण म्हणतो. ओके, तर तसं सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. त्याच्यानंतर हेटर ऑफ द लर्निंग अँड द नॉलेजचा आणि लर्नचा हेट करणारा म्हणजे मिसॅन्थ्रॉप्स असतं, ज्ञानाचा तिरस्कार करणारा. त्याच्यानंतर हेटर ऑफ मॅरेज,
तर मिस गायनॉलॉजिस्ट गायनॉलॉजिस्ट माहिती आहे का नाही, मिस गायनिस्ट लक्षात आहे, मिसो गायनिस्ट, हेटर ऑफ मॅरेज. गायनिस्ट म्हणजे ह्याचं हे करणारे वगैरे असतात का नाही गायनिस्ट. तर इथं काय हेटर ऑफ मॅरेज, मग इथं त्याच्यावरून लक्षात ठेवायचं मिसो गायनिस्ट. त्याच्यानंतर ए लार्ज केज ऑर द बिल्डिंग व द बर्ड्स आर केप्ट. ॲवेरी लक्षात ठेवा, ॲवेरी म्हणजे मोठा पिंजरा. त्याच्यानंतर ए लेटर ऑफ पर्सन्स पोझिशन्स अँड द ट्रस्ट वर्दीनेस इज इज म्हणजे ह्यालाच काय म्हणतात तर क्रेडेन्शियल म्हणजे विश्वासपात्र. ए लेटर पोयम प्रोज एक्सेट्रा हुज ऑथर इज अननोन. ऑथर जो अननोन आहे त्याला काय म्हणायचं ॲनॉनिमस. त्याच्यानंतर ए लॉस ऑर डॅमेज दॅट कॅन नॉट बी कम्पेन्सेटेड म्हणजे भरून न येणारी अशी जर थिंग्ज असेल त्याला काय म्हणतात इरिपरेबल. त्याच्यानंतर ए मॅन ऑफ ऑड हॅबिट म्हणजे इसेंट्रिक वाईट चालीचा. त्याच्यानंतर ए मॅन रूल्ड बाय हिज वाईफ, तर बायकोच्या ह्याने वागणारा म्हणजे बायल्या आपण म्हणतो का नाही, तर हेनपेकडं म्हणजे बायकोच्या. कसं लक्षात ठेवायचं हेनपेकडं, कोंबडा नेहमी कोंबडीच्या मागं जात असतो. तर हेन म्हणजे कोंबडी, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं हेन पेकडा. ओके. ए मॅन हू हॅज लॉट्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन द प्रायव्हेट सेक्टर म्हणजे खूप सारे इन्व्हेस्टमेंट कशामध्ये केलेले प्रायव्हेट सेक्टर म्हणजे त्यालाच काय म्हणायचं कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलदार. ए मॅन हू हॅज नो मनी म्हणजे काहीच पैसे नाही आहेत असा जो म्हणला तर ही हू हॅज नो मनी म्हणलं तर इम्पेक्युनियस म्हणजे कंगाल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ए मॅन हू इज व्हेरी इन्थुझियास्टिक फॉर हिज ओन रिलिजियस अँड द हेट्स ऑफ द रिलिजियस बिलीफ म्हणजे फॅनॅटिक. तर काय जो असा माणूस आहे की तो त्याच्या ह्याच्यामध्ये काय आहे तर स्वतःच्याच फक्त ह्याच्यामध्ये काय तो धर्मवेडा आहे बाकीच्याच्या ह्याच्यामध्ये नाही आहे. तर बघा आता त्याच्यानंतर नेक्स्ट तर एससीने बघा ए मॅन हू रिसिव्ज गेस्ट. ए मॅन हू रिसिव्ज द गेस्ट म्हणजे हॉस्ट अचानक आलेले पाहुणे म्हणजे यजमान. ए मॅन विथ नॅरो अँड प्रिज्युडाईस रिलिजियस व्ह्यूज म्हणजे कसं आहे नॅरो अँड प्रिज्युडाईस रिलिजियस व्ह्यू म्हणजे फॅनॅटिक म्हणजे धर्मांधच लक्षात ठेवा. ए मॅन वर्किंग मर्सिली फॉर मनी फक्त काय पैशासाठी काम करणारा असतो तो फोठार्थ असतो. त्याच्यानंतर ए मेकॅनिक ऑर द क्राफ्ट्समॅन हू हॅज ॲक्वायर्ड अ स्किल इन अ पर्टिक्युलर क्राफ्ट एखाद्या क्राफ्टमध्ये काय तो पारंगत असेल त्याला काय म्हणतो आपण आर्टिसन किंवा कारागर म्हणत असतो. त्याच्यानंतर ए मेडिसिन दॅट किल्स जर्म्स जर्मिसाईड किल जर्मवरून लक्षात ठेवायचं जर्मिसाईड. त्याच्यानंतर ए मेडिसिन विच प्रिव्हेंट इन्फेक्शियस बॉ द किलिंग जर्म अँटिसेप्टिक बघा किलिंग जर्म्स इथं काय सांगितलं मेडिसिन दॅट किल जर्म्स आणि इथं मेडिसिन विच प्रिव्हेंट जर म्हणलं इन्फेक्शियस प्रिव्हेंट करते म्हणजे अँड बाय द किलिंग जर्म्स त्याला म्हणायचं अँटिसेप्टिक मारून टाकतं आहे. इथं मारून टाकते इथं प्रिव्हेंट करते. त्याच्यानंतर ए मिलेनियस ए पर्सन म्हणजे हू इज व्हेरी रिच काय लक्षावधी रिच आहे म्हणते ती काय कोट्यावधी आपण म्हणतो का नाही तेच ए मिलेनियर पर्सन इंग्लिशमध्ये मिलेनियर पर्सन. A narrative describing one subject under the guise of another or the sustained metaphor त्याला ॲलिगरी म्हणायचं लक्षात ठेवा. ॲलिगरी म्हणजे रूपक. आपण फिगर्स ऑफ स्पीच बघितलेलं आहे त्याच्यामध्ये पाहिलं होतं. ए पेन नेम अलॉटेड टू ए लिव्हिंग रायटर याने सुडोनोम टोपण नाव जे असतं त्याला काय म्हणतात ए पेन. तर ए पेन अलॉटेड टू ए लिव्हिंग रायटर. त्याच्यानंतर बघा ए पर्सन चूज बाय द पार्टीज टू सेटल देअर डिफरन्सेस तर मेडिएटर्स. देन ए पर्सन ऑफ द रिझर्व नेचर रेटिसंट याने अबोल असतं. त्याच्यानंतर ए पर्सन सफरिंग फ्रॉम द नर्वस ब्रेकडाऊन याने नोटोरिक. तर बघा आपण कुठं आलो होतो रे तर ए पर्सन ऑफ रिझर्व नेचर रेटिसंट म्हणजे अबोल. ओके. तर ए पर्सन स्टडिंग द कल्चर ऑफ अ प्रिमेटिव्ह सायंटिस्ट तर अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणजे मानववंशशास्त्रज्ञ. ए पर्सन सफरिंग फ्रॉम नर्वस ब्रेकडाऊन याने नोटोरिक किंवा अतिसंवेदनशील म्हणतात बघा नर्वस ब्रेकडाऊन.
ए पर्सन हू कॅन नॉट पे ऑफ हिज डेप्ट, असा जो की माणूस कर्ज देऊ शकत नाही त्याला म्हणतात इनसॉल्वंट, नादार, कर्ज फेडू न शकणारा. ए पर्सन हू चेंजेस हिज पार्टी ऑर द प्रिन्सिपल्स, त्याला म्हणतात टर्नकोट. ए पर्सन हू इज इनडिफरंट टू पेन ऑर द प्लीजर स्ट्राईक, तितक्षु. ए पर्सन हू इज अनेबल टू पे हिज डेप्ट म्हणजे बँकक्रप्ट. त्याच्यानंतर ए पर्सन हू इज वेल वर्स्ड इन लॉ म्हणजे चांगला हे असणारा कायदेपंडित म्हणतो त्याला ज्युरिस्ट. टू अंडरस्टँड समथिंग कम्प्लिटली ॲसिमिलेट, लक्षात ठेवा ॲसिमिलेट म्हणजे टोटली आत्मसात करणे. ए पर्सन विथ बॅड रेप्युटेशन्स, बॅड रेप्युटेशन जर असेल तर लक्षात ठेवा नोटोरियस असतं आणि चांगल्या ह्याने असतं तर ते फेमस असतं. तर ह्याला समजा लक्षात ठेवा आपल्याला जर सिमिलर वर्ड लक्षात ठेवायचे म्हणलं तर इनफेमस आहे, डिसरेप्युटेबल आहे, अनफेवरेबल आहे. ओके. त्याच्यानंतर बघा ए पर्सन विथ ए लॉंग एक्सपिरियन्स इन एनी ऑक्युपेशन्स म्हणजे वेटरन, अनुभव. ए पर्सन वर्किंग फॉर मनी ऑर द रिवॉर्ड, एखादा माणूस बघा मनी आणि रिवॉर्डसाठी काम करतो ते प्रोफेशनल. टू सेंट आउट वन्स अ नेटिव्ह कंट्री म्हणजे एक्साईल, हद्दपार करणे, बॅनिश करणे. ओके ते म्हणतात. त्याच्यानंतर ए पोस्ट फॉर विच नो सॅलरी इज पेड म्हणजे फक्त ऑनररीसाठी जे काम केलं जातं. तर बघा ऑनररी म्हणजे मानद. ए प्रॅक्टिस फिजिओलॉजिस्ट, सायकिट्रिक म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ए रेग्युलर ट्रॅव्हलर म्हणजे कम्युटर, दैनंदिन प्रवासी. ए रिमेडी फॉर ऑल डिसीजेस, पॅनॅशिया, हे बराच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे पॅनॅशिया. ए रूम फॉर द स्टोरिंग ग्रेन्स, ए रूम फॉर म्हणजे ग्रॅनरी, राहण्याचे कोठार. ए रूलर हू युजेस फोर्स टू मेक पीपल ओबे हिम म्हणजे डिक्टेटर, हुकुमशहा असतो तो, जसं फ्रान्समध्ये वगैरे होती तशी. ए शॉर्ट अँड द मिनिंगफुल अँड द वेटी सेईंग म्हणजे इपिग्राम म्हणजे म्हणी जे असतात त्या. ए शॉर्ट स्टे ॲट अ प्लेस म्हणजे सोजर्न, मुक्काम असेल. ए सॉन्ग एम्बडिंग रिलिजियस अँड द सॅक्रेड इमोशन्स त्याला हायम्स म्हणतात. ए साऊंड दॅट कॅन नॉट बी हर्ड म्हणजे इनऑडिबल, अश्राव्य. ए स्पीच डिलिवर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन म्हणजे एक्सटेम्पर, उत्स्फूर्त भाषण. तर ए स्पीच मेड फॉर द फर्स्ट टाईम म्हणजे मेडन स्पीच किंवा प्रथम वक्तव्य. टू सीज बाय अथॉरिटी म्हणजे कॉन्स्पिक्टेड म्हणजे जप्ती करणे. ए स्टेट ऑफ द कम्प्लीट कंटिन्युअस ऑन द पाम ऑफ द वुमेन म्हणजे व्हर्जिनिटी. त्याच्यानंतर बघा ए स्टेट ऑफ द परफेक्ट बॅलन्स इक्वेबेलरम. ए स्टेट नॉट लाईकली टू बी ट्रू म्हणजे डुबियस, शंकास्पद असणे, सस्पेसियस असणे. ए स्टोरी दॅट कॅन हार्डली बी बिलिव्ड म्हणजे इनक्रेडिबल, अविश्वसनीय असतं ते. नंतर ए स्टडी ऑफ द जर्मन लिटरेचर याने जर्मनिक स्टडी. देन ए सबस्टन्स कॅपेबल ऑफ बीइंग सीन थ्रू ट्रान्सपरंट अँड ए सबस्टन्स दॅट इज फिट टू बी इटन म्हणजे जे इडिबल आहे ते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट दिसते ना रे प्रॉपर. ओके. आता बघा ए सम पेड टू ए मॅन फॉर ए पीस ऑफ द वर्क म्हणजे कशासाठी काम करतो रे, पीस ऑफ वर्क म्हणजे फक्त मोबदल्यासाठी जो काम करतो तो. त्याच्यानंतर ए टेंडन्सी टू बी अनफेअर टू वन्स साईड अँड टू ए सिम्पॅथेस विथ द अदर्स म्हणजे पार्शियली म्हणजे पक्षपातीपणे. ए थिंग्स दॅट कॅन नॉट बी सीन विथ अ ह्युमन आईज, इनविजिबल डोळ्यांनी जे दिसत नाही आहे ते इनविजिबल म्हणजेच अदृश्य. ए थिंग्स विच इज नॉट ए सॉल्युबल, अविद्राव्य. ए ट्रेड दॅट इज प्रोहिबिटेड बाय द लॉ, इलिसिट. ए विवॅशियस पर्सन एल ए लाईव्हली. ए वुडन स्टँड ऑन विच डेड बॉडी इज कॅरिड एन ए बायर. ए वर्ड नो लॉंगर इन यूज, ॲब्सोल्यूट, अप्रचलित. टू ॲक्यूज ऑर दी चेंज ए पर्सन, इंडिक्टमेंट, लक्षात ठेवा, आरोपपत्र, इंडिक्टमेंट म्हणजे आरोपपत्र. टू बॅनिश ऑर द टर्न आउट समवन फ्रॉम सोसायटी अँड द फेलोशिप म्हणजे ऑस्ट्रेसाइज याने बहिष्कृत. ए रायटिंग दॅट कॅन नॉट बी रीड म्हणजे इलिजिबल, दुर्वाच्य. अँड ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट, अनार्ची. अलाउन्स ड्यू टू वाईफ फ्रॉम हर हजबंड आफ्टर द सेपरेशन्स, अलिमनी, अली म्हणजे पोटगी, लक्षात ठेवा, अलिमनी म्हणतात त्याला. अँड एरिया ऑफ अ लँड फॉर द ब्युरियल ऑर द डेड पीपल म्हणजे बघा आपल्याकडं कब्रस्थान किंवा स्मशानभूमी म्हणतो का नाही, सिमेंट्री, तर ते कशापासून बनले म्हणायचं, सिमेंटपासून बनलेले. आता सगळ्या कब्रस्थान सिमेंटपासूनच बनलेले आहेत, मग सिमेंट्री लक्षात ठेवायची. अँड असेंब्ली ऑफ द हिअरर्स म्हणजे ऑडियन्स, लक्षात ठेवा, असेंब्ली ऑफ द हिअरर्स, ऑडियन्स.
अँड एक्झामिनेशन ऑफ ए बॉडी आफ्टर डेथ, पोस्टमार्टम म्हणजे शवपरीक्षा. अँड ऑफिस ऑर ए पोस्ट विथ नो वर्क बट हाय पे, काहीच काम नाही आहे, फक्त काय करतोय, सही करतोय आणि येतोय, म्हणून लक्षात ठेवायचं साईन क्युअर. लक्षात ठेवा साईन क्युअर. देन टू रिसीव अँड द गिव्ह म्युच्युअली म्हणजे रेसिप्रोकेल म्हणजे आदानप्रदान करणे. अँड अनमॅरिड वुमन म्हणजे स्पिन्स्टर अविवाहित स्त्री. ॲनिमल लिव्हिंग इन वॉटर बघा ॲक्वेटिक, ॲक्वेटिक म्हणजे पाण्याशी रिलेटेड असते, म्हणजे ॲक्वागार्ड माहिती आहे का, ॲक्वागार्ड त्याच्यावरून लक्षात ठेवायचं ॲक्वेटिक पाण्यात राहणारे. ॲनिमल ऑर द प्लांट डिपेंडिंग ऑन अदर प्लांट ऑर द ॲनिमल, पॅरासाईट दुसऱ्यावर राहणारे असतात ते पॅरासाईट. ॲनिमल्स दॅट ईट बोथ फ्लेश अँड द ग्रास ऑमनिवोरस म्हणजे दोन्ही खाणारे बघा फ्लेश आणि ग्रास ऑमनिवोरस म्हणायचं. ॲनिमल दॅट विच लिव्ह ऑन द लँड आणि वॉटर दोन्हीकडे पण राहतात त्याला म्हणायचं ॲम्फिबियस. त्याच्या उभयचर. थ्रो विच लाईट कॅन नॉट पास द ऑपेक म्हणजे अपारदर्शक. बिलॉंगिंग ऑर द पर्टेनिंग टू अन इंडिव्हिज्युअल फ्रॉम द बर्थ कॉन्टेजेंटल जन्मजात उपजत. बिलॉंगिंग टू ए क्लास बिटवीन द जेंट्री अँड द लेबर्स अँड ए ब्युरोजियस. कन्सर्न मॅरेज आणि मॅट्रिमोनियल विवाहविषयक. त्याच्यानंतर कलेक्शन ऑफ दी स्टार्स, कलेक्शन ऑफ दी स्टार्स म्हणजे कॉन्स्टेलेशन्स लक्षात ठेवा नक्षत्र म्हणतात त्याला. कन्क्लुडिंग पार्ट ऑफ द लिटररी वर्क आणि इपिलॉग म्हणजे जो समारोह असतो त्याला इपिलॉग. कॉन्ट्ररी अगेन्स्ट टू द लॉ म्हणजे इलिगल. कॉन्ट्ररी टू ॲक्सेप्टेड ओपिनियन ऑर्थोडॉक्स. डेड बॉडी ऑफ द ह्युमन बिईंग कॉप्स म्हणजे प्रेत किंवा शव. त्याच्यानंतर डायमंड इयर असतं त्याला काय म्हणतो रे 60 इयर्स म्हणत असतो. त्याच्यानंतर डिसबिलीफ इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे अथिझम किंवा अथेस्ट पण म्हणतो बघा, आणि जे बिलीफ करतं त्याला म्हणतो थेस्ट. ओके. ड्रग विच कॉज ओमेटिंग, ओमेटिंग म्हणजे इमिटिंग लक्षात ठेवा, ओमेट म्हणजे उलटी होणे वगैरे, तर इमेटिक लक्षात ठेवायचं. एफर्ट्स डन विथ अ क्रिटिकल अवेअरनेस आणि कॉन्शियस एफर्ट्स. ओके. सावध किंवा हे. एक्स्ट्रीमली रिफाईन्ड इन ड्रेस, कंडक्ट अँड द स्पीच म्हणजे सोफिस्टिकेटेड सुसंस्कृत. त्याला अपोजिट नायव पण येऊ शकतं बरं खरं. एक्स्ट्रीमली शोवी अँड द कलरफुल पर्सनॅलिटी व्हॅल्युएबल अँड द वर्बोज स्पीच त्याला फ्लेम बोयंट असं म्हणतात. त्याच्यानंतर दोज हू बिलीव्ह रेडिली आणि क्रेडलस म्हणजे भोसर आहे. फिट टू बी इलेक्टेड सिलेक्टेड आणि इलिजिबल. त्याच्यानंतर फ्रूट ऑर द स्वीट डिश युजली टेकन आफ्टर लंच म्हणजे डेझर्ट लक्षात ठेवा. DESERT आपण डेझर्ट म्हणजे वाळवंट पाहिलं होतं, आणि DESSERT डेझर्ट म्हणजे काय रे मिठाई आहे. त्याच्यानंतर फुल पॉवर इन द हँड्स ऑफ वन मॅन म्हणजे एका माणसाच्या हातामध्ये असणारी म्हणजे ॲटोक्रेसी आहे, हे पण पाहिलं होतं आपण. ओके. त्याच्यानंतर बघा इकडच्या साईडचं थोडंसं दिसतं येणार आहे. हां. ओके. गिविंग बघा गिविंग बिग हँड टू समवन्स अँड द चिअरिंग म्हणजे आपण जे टाळ्या वाजवतो ॲपलॉज म्हणायचं टाळ्यांचा गजर. गुड्स विच इम्पोर्ट एक्सपोर्ट इज प्रोहिबिटेड बाय द लॉ त्याला काय म्हणायचं कॉन्ट्राबँड. आयात निर्यातीवर जो टॅरिफ असतो लक्षात ठेवा त्याला म्हणतात बंदी असलेला. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बाय अ किंग ऑर क्वीन. गव्हर्नमेंट जे किंग आणि क्वीन लक्षात ठेवा. किंग आणि क्वीन कोण आहे तर मोन आहे लक्षात ठेवायचं त्याला राजेशाही मोनार्ची. त्याच्या गव्हर्नमेंट बाय द नोबेल म्हणजे काय उच्चवर्गीयांचं जे असतं फ्रान्समध्ये होतं बघ नोबेल क्लर्जी वगैरे असं होते पार्ट्स त्याच्यामध्ये. आणि थर्ड एस्टेट फर्स्ट सेकंड एस्टेट सेम तशामध्ये गव्हर्नमेंट बाय द नोबेल्स तर ॲरिस्टोक्रसी. त्याच्यानंतर ऑफिशियलमधले काय नोकरशाही कसा असतो ब्युरोक्रसी लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट बाय द पीपल डेमोक्रेसी आणि गव्हर्नमेंट बाय द वन म्हणजे ॲटोक्रेसी. ॲटो कोण चालवतो एकच माणूस म्हणून लक्षात ठेवा वन. क्वीन किंवा किंग कोण आहे मोन आहे लक्षात ठेवायचे. नोबल ॲरिस्टोक्रसी. ऑफिशियल ब्युरोक्रसी. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बाय द पीपल डेमोक्रेसी. परत हॅपनिंग ॲट द सेम टाईम म्हणलं तर सायमल्टेनियसली. हॅपनिंग एव्हरी इयर प्रत्येक वर्षी म्हणलं तर ॲन्युअल्स. हॅविंग ए सिमिलर नेचर सेम असलं तर म्हणलं तर होमोजिनियस आहे. हॅविंग मच वेल्थ ॲपुलंट आहे. हॅविंग सोल राईट्स मोनोपोलिस्ट. हायजॅक्ड म्हणलं तर कॅरीड अवे बाय द फोर्स.
त्याच्यानंतर इग्नोरंट अँड इरॅशनल बिलीफ म्हणजे सुपरस्टिशन, अंधश्रद्धा. इनकॅपेबल ऑफ बिईंग अप्रोच्ड म्हणजे इनॲक्सेसेबल, दुर्गम. इनकॅपेबल ऑफ बिईंग सीन, इनविजिबल. इंटरनॅशनल डिस्ट्रक्शन्स ऑफ द रॅशियल ग्रुप म्हणजे जेनोसाईड, लक्षात ठेवा. जेनोसाईड म्हणजे वंशविच्छेदन. जर्नी फॉर ए स्पेसिफिक पर्पज, एक्सपेडिशन्स याने मोहीम. किलिंग वन्स ओन सेल्फ म्हणजे स्वतःच्या स्वतः मरणे म्हणजे सुसाईड, लक्षात ठेवा. लॅक ऑफ ब्लड ऑर दी पोअरनेस इन द जर आपल्या शरीरामध्ये, लक्षात ठेवा, शक्यतो बायकांच्या शरीरामध्ये, आपण MPSCचा अभ्यास करतो म्हणजे लक्षात ठेवा, लॅक ऑफ ब्लड ऑर द पोअरनेस ऑफ द ब्लड म्हणलं तर ॲनिमिया. त्याच्यानंतर लास्टिंग फॉर एव्हरी शॉर्ट वाईल म्हणजे ट्रान्झियंट. लिस्ट ऑफ द बुक्स अँड रायटिंग ऑफ द वन ऑथर अबाउट वन सब्जेक्ट, बिब्लिओग्राफी म्हणजे ग्रंथसूची. लिटररी थेफ्ट ऑर द पासिंग ऑफ ॲन ऑथर ऑर द ओरिजिनल वर्क ॲज वन्स ओन म्हणजे प्लॅजरिझम. त्याच्यानंतर प्लॅजरिझम म्हणजे कुणाचं तर चोरणे, कल्पना, चौर्य. प्लॅजरिझम समजा तुम्ही PhD वगैरे करत असाल तर त्याच्यामध्ये जर प्लॅजरिझम दाखवलं एकदा पेपर प्रेझेंट करताना वगैरे तर तो पेपर प्रेझेंट होत नाही आहे. लिव्हिंग ॲट द सेम टाईम म्हणजे कंटेम्पररी, समकालीन. लुकिंग फॉरवर्ड होपफुली, होपफुली म्हणजे एक्सपेक्टिंग, अपेक्षा करणे. मॅरिंग मोर दॅन वन वुमेन, बघा मॅरिंग मोर दॅन वन वुमेन म्हणलं तर पोलोगमी. गमीवरनं लक्षात ठेवायचं पोलोगमी. मॅरिंग मोर दॅन वन हजबंड ॲट अ टाईम म्हणजे पॉलिअंड्री. त्याच्यानंतर द होल मास ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ ॲटमॉस्फिअर. अँड मॅरिंग वन हजबंड ऑर द वन वाईफ ॲट अ टाईम तर त्याला मोनोगमी. मोनो म्हणजे एकटा, त्याच्यावरून लक्षात ठेवा मोनोगमी, इथं पोलोगमी, इथं पॉलिअंड्री. त्याच्यानंतर टू मेक ॲटॉनमेंट फॉर वन्स सिन्स म्हणजे एक्सपेडिएट. टू मिटिगेट or the lesson or the suffering or the pain, alleviate. त्याच्यानंतर मर्डर ऑफ किंग, लक्षात ठेवा. राजा काय असतो रे, ताट असतो. रेजिसाईड, लक्षात ठेवा, राजवध. मर्डर ऑफ चाइल्ड, चाइल्ड म्हणजे इन्फंट असतं, इन्फेंटिसाईड. मर्डर ऑफ ह्युमन बिईंग, होमिसाईड, माणसाचा वध करणे होमिसाईड आणि स्वतःच्या स्वतः मरणे सुसाईड. त्याच्यानंतर टू ले स्पेसियस स्ट्रेस ऑन द एम्फॅसाईज, जोर देणे. मर्डर ऑफ वन्स ब्रदर, ब्रदर म्हणलं तर फॅट्रिसाईड. मर्डर ऑफ वन्स फादर, फादर म्हणजे पॅट्रिमोनियलवरनं लक्षात ठेवायचं पॅट्रिसाईड. मर्डर ऑफ वन्स मदर, मदरवरनं लक्षात ठेवायचं मॅट्रिसाईड. टू गिव्ह, नेक्स्ट बघा, टू गिव्ह वन्स ॲथॉरिटी टू अनादर, आपली अथॉरिटी दुसऱ्याला देणे म्हणजे डेलिगेट करणे. त्याच्यानंतर नोटीस ऑफ डेथ इस्पेशली इन न्यूजपेपर, ॲबिटोरी, श्रद्धांजली. ऑफ हिविल रेपुटेशन, नोटोरियस, कुप्रसिद्ध. ऑफ वन्स ओन फ्री विल म्हणजे वॉलंटरी, ऐच्छिक. त्याच्यानंतर वन हू अबस्टेन फ्रॉम इनटॉक्झिकंट, टिटोटॉलर म्हणजे दारू न पिणारा, कशाचंही व्यसन नसणारा. वन हू अबस्टेन, बघा हा आपण पडू शकतो, इनटॉक्झिकंट, टिटोटॉलर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पर्याय नाही, खूप आहेत, थोडंसं स्टॅमिना तुम्हाला ठेवावं लागेल. ओके. तर बघा, वन हू अटॅक्स वाईडली हेल्ड बिलीफ अँड कस्टम्स, त्याला इनकॉन्क्लान्स्ट म्हणजे सुधारणावादी म्हणतात. वन हू अटेम्प्ट ए टास्क जॉईंटली विथ अनादर म्हणजे कोलॅबोरेटर. वन हू बिगिन समथिंग फॉर द फर्स्ट टाईम, ए पायोनियर, प्रणेता. वन हू बिलीव्ज इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, थेस्ट. नॉट म्हणलं तर अथेस्ट बघितलं होतं. वन हू बिलीव्ज वॉट एव्हर इज टोल्ड टू हिम, क्रेडलस. त्याच्यानंतर वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस म्हणजे लिंग्विस्ट. त्याच्यानंतर वन हू बिलीव्ज वॉट एव्हर ही टोल्ड, क्रेडलस, लक्षात ठेवा, भोळसर किंवा दूधखोळा. त्याच्यानंतर वन हू कॅन नॉट बी करेक्टेड, इन कोरिजिबल, निगरगठ्ठ. त्याच्यानंतर वन हू कॅन नॉट बी सॅटिस्फाईड, इनसॅटिएबल. वन हू कॅन नॉट मेक मिस्टेक, इनफॅलिबल, असखलित. वन हू कॅन नॉट रीड और राईट, इलिटरेट. त्याच्यानंतर वन हू डेझर्ट्स ए हाय रिलिजियस पोस्ट, ॲपोस्टेट, लक्षात ठेवा, ॲपोस्टेट. त्याच्यानंतर बघा, वन हू डेवॉज टू मच, खादाडा म्हणतो का नाही आपण, ग्लोटॉन. बघा हा पण प्रश्न एकदा ग्रुप सीला पडलेला होता. त्याच्यानंतर बघा, टू गिव्ह अप द थ्रोन ऑर द अदर ऑफिस ऑफ द डिग्निटी, ॲब्डिकेट म्हणजे त्याग करून टाकणे. द सिस्टीम ऑफ द गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स आणि ब्युरोक्रेसी. वन हू डज नॉट केअर फॉर द लिटरेट ऑर द आर्ट ऑफ फिलिस्टाईन आर सिक. वन हू ड्रॉज ऑर द पेंट्स ए पिक्चर, पेंटर्स. वन हू इट्स एनिथिंग, काही पण खाणारा, ऑमनिवोरस. वन हू इट्स ओनली व्हेजिटेबल फूड, व्हेजिटेरियन.
one who embraces voluntary death for the sake of the one's country, one who entertain his the guest well म्हणजे hospitable, one who goes through the without the permission any transfer, अतिचारी, one who has love affair with many, philanderer अनेकांसाठी अनेकांसोबत शरीर संबंध असणारा, one who has narrow and the prejudiced religious view म्हणजे bigot, one who hates the whole human race म्हणजे misanthrope मानववंशद्वेषी, one who holds established opinion orthodox, one who is a great orator and the leader म्हणजेच काय तर डेमोगॉग वक्ता लक्षात ठेवा, one who is all powerful omnipotent सर्वशक्तिमान, one who is appreciated by the everyone popular लोकप्रिय, one who is indifferent to pleasure or the pain strike स्थितप्रज्ञ असणारा तितक्षु म्हणजे तसाच राहणारा. त्याच्यानंतर one who is the neophyte in any business or the profession, novice अनुभव नसणारा, one who is not easily pleased fastidious, one who is not easily pleased by the anything म्हणजे fastidious लक्षात ठेवा दोन्हीचा अर्थ एकच आहे. one who is present everywhere म्हणलं तर omnipresent, one who is too much like a woman बायकांसारखा दिसणारा effeminate लक्षात ठेवा. the study of the origin of the words etymology, one who journey to scared place pilgrim, then one who knows everything म्हणजे omniscient, one who lends money at the exorbitant interest म्हणजे उशरर सावकार, one who looks at dark side of the light pessimist, one who looks at the bright side of the things optimist, to give up the throne म्हणजे abdicate, and one who loves all human beings म्हणजे philanthropist, and one who makes an official examination of the accounts म्हणजे तर auditor. ओके, त्याच्यानंतर बघा हां नेक्स्ट बघा one who moves फ्रॉम वन प्लेस टू अनदर मायग्रेटरी एका जागेवरून दुसरीकडे जाणारा म्हणजे मायग्रेटरी, वन हू प्लॅन्स ऑर द डिझाईन्स बिल्डिंग म्हणजे आर्किटेक्टचे आपल्याला माहिती आहे आता एकही घर विदाउट आर्किटेक्ट शिवाय बनत नाही, वन हू पजेसेस ऑल स्ट्रेंथ ऑमनिपोटेंट, वन हू पजेसेस सेव्हरल टॅलेंट्स ऑर द गिफ्ट्स म्हणजे वर्साईल पर्सनॅलिटी असते बघा, वन हू परस्यूज सम आर्ट ऑर द स्पोर्ट्स ॲज ए हॉबी म्हणजे ॲमेचर म्हणजे हौशी, वन हू सेल्स गुड्स इन अ स्मॉल क्वांटिटी रिटेलर आणि एकदम मोठ्या क्वांटिटीमध्ये असतो तो होलसेलर, वन हू स्पीक्स ऑन बिहाफ ऑफ द अदर्स म्हणजे स्पोक्सपर्सन, वन हू स्पेंड्स टू लिटल म्हणजे खूप कमी खर्चणारा, मिजर स्टिंगी थ्रेप्टी त्याला म्हणतात, पार्सिमोनियस म्हणतात बरं का रे, फ्रुगल, वन हू स्पेंड्स टू मच म्हणजे स्प्लेंथिस खूप खर्चाणारा एक्स्ट्रावॅगंट म्हणतात त्याला. नंतर वन हू स्टडीज एलिमेंट्स ऑफ द वेदर आणि मेट्रोलॉजिस्ट म्हणजे हवामानशास्त्रज्ञ, टू गिव्ह अप एंटायरली म्हणजे रेनॉन्स त्याग करणे, वन हू स्टडीज अँड द की अँड द स्टार्स म्हणजे ॲस्ट्रॉनॉमर, वन हू टेक्स प्लीजर इन अ क्रुअल इनह्युमन ॲक्ट्स अँड द टायरनी सॅडिस्ट विकृत मनुष्य, वन हू थिंक्स अँड द टॉक्स टू मच अबाउट हिमसेल्फ स्वतःसारखंच म्हणजे युगोइस्ट असतात. देन वन हू थिंक्स ऑफ द वेलफेअर ऑफ वुमेनचा याचा विचार करणारा म्हणलं तर फेमिनिस्ट, वन हू ट्रायज टू बेनिफिट ऑफ द मॅनकाइंड म्हणजे फिलॅन्थ्रॉपिस्ट लोकहित करता, वन हू इज व्हेरी इझिली गेस्ट अँग्रीली म्हणजे इरिटेबल, वन हू विजिट्स अ प्लॅनेट म्हणजे ॲस्ट्रॉनॉट अंतराळवीर, वन हू वॉक्स इन स्लीप सोमॅनाबोलिस्ट सोमा नावाचा काय तर झोपीत चालतोय म्हणायचं सोमॅनाबोलिस्ट, वन हू वॉक्स इन द फूट पायावर पेडेस्ट्रियन, ओनली द स्पोकन लँग्वेज म्हणलं तर कोलोक्वियल लक्षात ठेवा कोलोक्वियल, त्याच्या ओरिजिनल मॉडेल म्हणलं तर प्रोटोकॉल म्हणजे मूळ प्रतिमा असणार आहे, प्रोटोटाईप आणि प्रोटोकॉल म्हणजे असतो तो सर्वसामान्य असतो, पेपर्स रिटन बाय हँड अँड द मॅन्युअली त्याला काय म्हणतात मॅन्युस्क्रिप्ट म्हणतात हाताने जे लिहिलेले असतात ते, पार्ट्स ऑफ द थिएटर वेअर द स्पेक्टॅकर्स सीट म्हणजे ऑडिटोरियम असतं प्रेक्षागृह, पीपल वर्किंग टुगेदर इन द सेम ऑफिस ऑर द डिपार्टमेंट कलिग सहकारी, त्याच्यानंतर परसेप्टिबल बाय टच ऑर द डेसिमनेट क्लिअर अँड द इलिजिबल म्हणजे टँगिबल, पॉवर्स इन द हँड्स ऑफ द पार्लमेंट म्हणजे प्लुटोक्रेसी, त्याच्यानंतर बघा
तर ए स्टोरी ऑफ वन्स ओन लाईफ रिटन बाय वन सेल्फ ॲटोबायोग्राफी प्रोड्यूस्ड दी बॉर्न मेड विदिन द कंट्री विदाउट फॉरेन कोलॅबोरेशन्स म्हणजेच इंडिजेनियस. लक्षात ठेवा, इंडिजेनियस म्हणजे स्थानिक. प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर ऑर द ॲन्सेस्टर्स, त्याला पॅट्रिमोनी, वडिलोपार्जित म्हणतात. पुट युअर एनर्जी फॉर द वर्क, ॲक्ट ऑन, कार्य करत राहणे. सायन्स ऑफ द प्रोनाऊन्सिएशन्स ऑफ द व्होकल साऊंड्स इज कॉल्ड अ फोनॉलॉजी. बघा, प्रोनाऊन्सिएशन आणि व्होकल साऊंडचं काय तर फोनॉलॉजी आहे. त्याच्यानंतर शोविंग ग्रेट स्ट्रेंथ म्हणजे हरकुलियन, बलवान. सोल राईट टू मेक अँड द सेल सम इन्व्हेन्शन्स, त्याला पेटंट. सम प्रिव्हियस एक्झाम्पल फ्रॉम द पास्ट, तर प्रेसिडंट म्हणजे शिरस्ता किंवा पूर्वोदाहरण. someone who is imprisoned for the fulfillment of an agreement, hostage. Ulyss, a person who uses his both hands well, ambidextrous म्हणजे दोन्ही हात वापरणारा. लक्षात ठेवा, ambidextrous. आंबू काय करते, दोन्ही हात वापरते. something that is sure to happen म्हणजे इनविटेबल, अटळ. स्पीकिंग अलाउड टू वन सेल्फ म्हणजे लोकी, स्वगत. स्टेट ऑफ ग्रोथ बिटवीन द बॉयहुड अँड यूथ, अडल्सन्स, पौगंडावचा. स्टडी ऑफ लँग्वेजचा जो स्टडी करतो त्याला काय म्हणायचं, फिलॉलॉजी. आणि स्टडी ऑफ मॅनकाइंडचा अँथ्रोपॉलॉजी, मानववंशशास्त्रज्ञ. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट तर स्टडी बघा, स्टडी ऑफ द रिलेशन ऑफ लिव्हिंग थिंग्ज टू द एन्व्हायरमेंट म्हणजे इकॉलॉजी, पर्यावरणाचा अभ्यास करणारे इकॉलॉजी. सबस्टन्स विच किल्स इन्सेक्ट अँड द जर्म्स, त्याला इन्सेक्टिसाइड्स म्हणतात, कीटकनाशक. टेस्टिंग ऑफ ए पर्सन्स कंडक्ट अँड द क्वांटिटीज ऑर द ॲबिलिटीज, त्याला म्हणतात प्रोबेशन्स म्हणजे परिवेक्षा, म्हणजेच उबेदारीचा काळ. लक्षात ठेवा. दॅट वी कॅन नॉट डू विदाउट म्हणजे इंडिस्पेन्सिबल, अनिवार्य. त्याच्यानंतर दॅट विच ब्रेक इझिली म्हणजे ब्रिटल, ठिसूळ. दॅट विच कॅन नॉट बी बिलिव्ड म्हणजे इनक्रेडिबल, काय क्रेडिट आहे का नाही, क्रेडिट कार्ड मिळतं का नाही आपल्याला, इनक्रेडिबल, अविश्वसनीय. दॅट विच कॅन नॉट बी कॉन्क्युअर्ड म्हणजे इन सरमाउंटेबल. लक्षात ठेवा, दुर्लभ्य असणे म्हणजे न मिळणे वगैरे. दॅट विच कॅन नॉट बी करेक्टेड म्हणजे इनकॉरिजिबल, दुरुस्त न होण्यासारखे. दॅट विच कॅन नॉट बी डिस्क्राईब्ड ॲडिक्वेटली म्हणजे इनडिस्क्रायबेबल. इथं करेक्टचं इनकॉरिबल लक्षात, कॉन्क्युअर्डचं इन सरमाउंटेबल आणि बिलिव्डचं इनक्रेडिबल. लक्षात ठेवा. आणि इथं तर दॅट विच कॅन नॉट बी डिस्क्राईब्ड ॲडिक्वेटली इनडिस्क्रायबेबल. त्याच्यानंतर दॅट विच कॅन नॉट बी एक्सप्लेन्ड म्हणजे इनएक्सप्लिकेबल, न उलगडणारे. तर टू गिव्ह समथिंग फॉर लॉस ऑर द डॅमेज म्हणजे कंपेन्सेट. त्याच्यानंतर दॅट विच कॅन नॉट बी हर्ड, इनऑडिबल. दॅट विच कॅन नॉट बी रब ऑफ म्हणजे काय तर खोडून म्हणजे इनडेलिबल, खोडून टाकण्यास अशक्य. अँड अनमॅरिड ओल्ड वुमेन म्हणजे स्पिन्स्टर. लक्षात ठेवा. दॅट विच कॅचेस फायर इझिली, इन्फ्लेमेबल, ज्वालाग्रही. दॅट विच कॉजेस डेथ आणि फॅटल, जीव घेणार, डेंजर पण म्हणतात त्याला. दॅट विच इज ऑल इन्क्लुझिव्ह ऑर द कंप्लीट युनिट, एक्झॉस्टिबल म्हणजे परिपूर्ण असणे. दॅट विच इज द मोस्ट लाईकली टू हॅपन इन द इमेन्सली फ्युचर म्हणजे इमिनंट. त्याच्यानंतर दॅट विच इज नॉट द रिकग्नाइज्ड बाय द लॉ, इलिजिमेट म्हणजे निषिद्ध. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा द ॲक्ट ऑफ प्रोवोकिंग म्हणजे इन्स्टिगेशन्स, चिथावणी देणे. द ॲक्शन ऑफ लुकिंग बॅक ऑन दी पास्ट इव्हेंट म्हणजे आपण मागचा विचार करणे, आपण आपलंच काय करायचं, रेट्रोस्पेक्शन करायचं. रेट्रोस्पेक्शन करणे म्हणजे आपलं सिंहावलोकन करायचं, काय चुकतं आहे, प्रीमध्ये चुकते का मेन्समध्ये चुकते, त्याला काय म्हणायचं, रेट्रोस्पेक्शन म्हणायचं. टू गिव्ह वन्स ॲथॉरिटी टू अनदर, डेलिगेट म्हणजे अधिकार देणे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर द आर्ट ऑफ द हँडरायटिंग, कॅलिग्राफी म्हणजे अक्षरलेखन. त्याच्यानंतर द आर्ट प्रॅक्टाइस्ड बाय द स्टेटमेंट्स अँड द ॲम्बेसेडर, डिप्लोमसी. मुत्सद्दीगिरी कुणाची असते रे, डिप्लोमसी म्हणजे तर तो राजनीती करणारा त्याची. त्याच्यानंतर द बॉडी ऑफ द गव्हर्मेंट which maintain a law order and the implement laws made by the legislature. त्याला लेजिस्लेचर म्हणजे एक्झिक्युटिव्ह. जो एक्झिक्युटिव्ह असतो बघा, लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशरी, आपल्यामध्ये 3 पार्ट असं.
त्याच्यातला जो एक्झिक्युटिव्ह असतो तो कार्य करणारा असतो तो एक्झिक्युटिव्ह, म्हणजे मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर वगैरे त्याच्यात येतो. द लाईफ स्टोरी ऑफ ए पर्सन म्हणजे बायोग्राफी. द ऑफिशियल डिसिजन मेड बाय ए ज्युरी इन अ कोर्ट ऑफ द लॉ, वर्डिक्ट म्हणजे निवाडा करणारा. ए पर्सन बिलिव्ज इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, थेस्ट आहे. द प्लेस वेअर द क्रिकेट इज प्लेड, पिचवर खेळली जाते माहिती आहे आपल्याला. त्याच्यानंतर द प्लेस विच इज व्हेरी डिफिकल्ट टू रीच म्हणजे इनॲक्सेसेबल म्हणजे दुर्गम आहे. त्याच्यानंतर बघा द राईट टू वोट इलेक्शन्स म्हणजे अडल्ट म्हणजे फ्रँचाईज, म्हणजे अडल्ट फ्रँचाईज म्हणजे हू हॅव टू राईट अबव द 18 इयर्स, त्याला अडल्ट फ्रँचाईज म्हणतात. आणि फ्रँचाईज म्हणजे द राईट टू वोट इलेक्शन्स. ओके. देन द सायन्स ऑफ द बी म्हणलं तर कीपिंग इन द कल्टिवेशन्स ऑर द मेंटेनन्स ऑफ द बी हाईव्स, त्यालाच ॲपिकल्चर म्हणतात. द सायन्स ऑफ द हिस्ट्री अँड द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज, त्याला फिलॉलॉजी म्हणतात. त्याच्यानंतर द सायन्स ऑफ द ओरिजिन अँड द कल्चरल डेव्हलपमेंट ऑफ द मॅनकाइंड, अँथ्रोपॉलॉजी म्हणतात. द सायन्स विच स्टडीड द क्रस्ट ऑफ द अर्थ, त्याला जिओलॉजी म्हणतात. क्रस्टचा अभ्यास करणे म्हणजे जिओलॉजी. त्याच्यानंतर द सायन्स विच स्टडीज द फिजिकल बॉडी म्हणजे फिजिओलॉजी. आणि डिस्ट्रॉय कम्प्लिटली, पूर्णतः डिस्ट्रॉय करणे म्हणजे ॲनिहिलेट करणे, विध्वस्त करणे. द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड म्हणजे तसंच राहणे म्हणजे सेलिब्रसी, ब्रह्मचारी. ए पर्सन हू स्टडीज द सेलेस्टियल बॉडीज ॲट नाईट म्हणजे ॲस्ट्रॉनॉमर. त्याच्यानंतर वन हू स्टडीज द एलिमेंट ऑफ द वेदर, मेट्रोलॉजिस्ट म्हणजे हवामानशास्त्रज्ञ. त्याच्यानंतर बघा द एक्सेप्टेड कोड ऑफ द बिहेवियर इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन, त्याला प्रोटोकॉल म्हणायचं, सर्वसामान्य. आणि ट्रेड टू बी एक्झॉस्टिंग म्हणजे बार्टर सिस्टीम. ओके, आलं लक्षात. तर बघा आपल्याला क्वेश्चन आता कसे पडलेले आहे, थोडी एक्झरसाइज बघूया. तर बघा ह्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा, मिलेनियर इज ए पर्सन. मिलेनियर म्हणजे काय रे, लक्षावधी म्हणलेलं आहे आपण. हू सॅलरी इज 1 million, का हू ओन्स मेनी मिल्स, हू हॅज मेनी स्कोर्स ऑफ इन्कम, का हू इज व्हेरी रिच. काय येणार आहे रे, जो खूप श्रीमंत आहे तो, का 1 million येणार आहे का नाही आहे. 1 million असं म्हणून नाही कन्सिडर करणार, तो जो श्रीमंत आहे तर तोच काय येणार आहे, तर तो काय येणार आहे, तर मिलेनियर येणार आहे. त्याच्यानंतर बघा चूज द वर्ड विच विल्स सुटेबल द बोल्ड वर्ड. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, दोज हू पास थ्रू धिस गेट विदाउट द परमिशन विल बी प्रोसिक्युटेड. म्हणजे काय ह्याच्यातून, म्हणजे विल बी जाणारे म्हणजे काय असणार आहे, ट्रान्सपरंट असणार आहे. बायपासर तर नसणार आहे, ॲम्स्कोडर नसणार आहे, थ्रो फादर नसणार आहे, ट्रान्सपरंट असणार आहे. त्याच्यानंतर बघा ट्रान्सपासर. आता बघा सेट ऑफ द रूम्स म्हणजे SUIT असतं, सूट असतं, SUIT नसतं, लक्षात ठेवा. म्हणजे हे तुम्हाला करेक्ट वर्ड्समधलं सुद्धा इकडे टाकलेलं आहे, ब्लॉक असेल, स्वीट असेल. त्याच्यानंतर बर्निंग क्वेश्चन आहे. बर्निंग क्वेश्चन म्हणजे काय असतो रे, सिरियस क्वेश्चन असतो, सिरियस प्रॉब्लेम. ॲम्बिडेक्चर म्हणजे काय सांगितलं होतं रे, आंबोय ती 2 हाताने लिहिते. एबल टू यूज, अनेबल टू यूज. बघा अनेबल आपण माईटमध्ये पण पाहिलं होतं. अनेबल म्हणजे करू शकत नाही. टू यूज बोथ हिज हँड्स. एबल टू यूज लेफ्ट बेटर दॅन राईट, तसलं काही नाही, बेटर काही नाही आहे. एबल टू यूज राईट हँड बेटर दॅन काहीच नाही आहे, लक्षात ठेवा. एबल टू यूज म्हणजे करू शकते. इन प्लेस ऑफ कॅन वी यूज एबल टू. आपण कॅनच्या ऐवजी काय करत होतो रे, एबल टू वापरत होतो. ओके, म्हणून एबल टू. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये रॉंग सांगितलेलं आहे सेंटेन्स कुठलं, द वर्ड मे हॅव मोर दॅन 1 meaning. एका 3 meanings गिवन बिलो सम क्लोजर टू. आणि त्यातलं रॉंग कुठलं आहे ते सांगायचं आहे. तर वर्ड कास्ट. आता बघा कास्ट म्हणजे हेरिडेटरी सोशल कास्ट, पोअर इन टू द माउल्ड, अलो टू थ्रो फॉल अँड सेट ऑफ द ॲक्टर्स इन द फ्लेम. आता कास्ट म्हणजे काय येतं बघा, हेरिडेटरी कास्ट येते. त्याच्यानंतर पोअर इन टू द माउल्ड येतं म्हणजे बारीक माती वगैरे तसं आत ओतणे वगैरे येतं. आणि सेट ऑफ ॲक्टर्स प्ले तर त्याच्यामध्ये पण येतं, म्हणजे ह्यातला नाही कुठला, तर अलो टू थ्रो फॉल आहे. त्याच्यानंतर बघा ए रेमेडी फॉर ऑल डिसीजेस कॉल्ड, त्याला फॅनेशिया म्हणतात. ग्रुप सीला पण पडला होता हा क्वेश्चन. त्याच्यानंतर बघा द सिस्टीम ऑफ द गव्हर्नमेंट बाय द पेड. ऑफिशियल म्हणलं तर ब्युरोक्रेसी झालं, इथंच आलं. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्ट आहे म्हणलेलं आहे. आता 1 word सबस्टिट्यूशनमधलं बघा, ए स्टेट इन विच ऑल हॅव इक्वल रिलिजियस फ्रीडम. इक्वल रिलिजियस फ्रीडम म्हणजे सेक्युलर आहे. ओके, आपल्याला काय सांगितलं आहे, सेक्युलर आहे का रे, इक्वल रिलिजियस फ्रीडम आहे नाही, लक्षात ठेवा. तर हे नॉट करेक्ट म्हणलेलं आहे, मॅचडा. त्याच्यानंतर द स्टडी ऑफ ओरिजिन वर्ड्स म्हणजे
हे बरोबर एटामॉलॉजी. ए पर्सन हू कॅन नॉट पे ऑफ हिज डेप्ट म्हणजे इन्सॉल्वंट अँड ए डिसीज कॉट बाय द टच इन्फेक्शियस. तर हे पहिलंवालं काय तर रॉंग आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस. मेनी म्हणलं तर काय येणार आहे रे, मेनी लँग्वेज म्हणलं तर लिंग्विस्ट येणार आहे का, नाही आहे. तर मल्टीलिंग्युअल येईल. पोलो तर येणारच नाही, फोनेटिशियन पण येणार नाही. तर ऑडिबल म्हणजे काय रे, जे ऐकायला येतं ते. मग काय इथं समथिंग दॅट कॅन बी ऑडिटेड नाही आहे. समथिंग दॅट कॅन बी अवॉइडेड, समथिंग दॅट कॅन बी ॲक्शनेड, समथिंग दॅट कॅन बी हर्ड. तुम्ही ऐकू शकता ते. त्याच्यानंतर क्रेडलस म्हणजे भोळसर असतो. मग त्याच्यामध्ये काय येणार आहे, इग्नोरंट अँग्री आहे, दोज हू बिलीव्ह रेडिली, पटकन विश्वास ठेवणारा म्हणजे हे उत्तर झालं. त्याच्यानंतर चूज द करेक्ट काय सांगितलं, फ्रँचाईज म्हणजे काय रे, आपण कशाची तर फ्रँचाईज घेतो. समजा उपसरपंच चहा त्याची फ्रँचायझी, पंढरपुरी चायची फ्रँचायझी. तर फ्रेंच गुड्स, स्टडी ऑफ द फ्रेंच लँग्वेज, का द राईट टू वोट ॲन इलेक्शन्स अँड द फॉरेन गुड्स. तर काय लक्षात ठेवा, राईट टू वोट इलेक्शन. अडल्ट फ्रँचाईज आहे का नाही, त्याच्यावरनं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चूज द करेक्ट सिनॉनिम्स. ऑमनिपोटेंट म्हणजे काय, ऑल पॉवरफुल. आलं लक्षात. तर अशा टाईप्समध्ये काय केले जातात, तर आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन्स आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारतात. ओके, तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल, लक्षात ठेवा, तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू आणि थँक्यू.